त्या टीमला. पहिला बॉल विकेट, दूसरा बॉल वरती धमाका, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, 6 धावा षटकार. चला डीजे गुंदन थोडं लवकर लवकर या. काय शॉट अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती ऋषीच्या बॅटमधून हा एक खणखणीत षटकार आला. स्वतः टीम ओनर आहेत, स्वतः ऑर्गनायझर देखील आहेत आणि स्वतः एक चांगला क्रिकेटर देखील आहे आणि चांगली बॅटिंग सध्या ऋषी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार त्यांना ठोकला मैदानाच्या आतमध्ये, नो लुक स्टाल. अजून एक वन मोर बिग हिट मिड ऑनच्या वरन, हा देखील चाललाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो, वॉट अ बॅटिंग बाय ऋषी पाटील. लगातार 2 बॉल 2 षटकार. खतरनाक बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती किरण गुरुद्वांची विकेट गेल्यानंतर हा खेळाडू काही एक वेगळ्याच क्रिकेट मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 षटकारांचा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावरती आहे. ऑन साइडला क्रॉस बॅटेड, सलगचा तिसरा मोठा फटका. 2 षटकार, तदनंतर मैदानावरती आला चौकार. चांगली बॅटिंग करताना सध्या ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. सोळा धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी ऋषी पाटीलचा बॅट मधून येतोय अतिशय चांगला फुल अँड सक्सेसफुल रोहित गुरुनाथ शर्माची आठवण करून देणारा हा फटका आलाय SPL चा आसमानी टोला षटकार. वरती 2 षटकार. ऋषी पाटील स्वतः संघ मालक ही भूमिका बजावतात आणि ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र बॅटिंग केली. 2 षटकांचा खेळ देखील संपला. 23 धावा फलकावर देखील मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच आता फलकावरती अर्थात 32 धावा. येणाऱ्या काळात आणखी षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. ऋषी प्रयत्न करतो, यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरेल का? येस, यावेळेस मात्र फुल सक्सेसफुल अँड वंडरफुल ब्युटिफुल स्ट्रोक आलाय आणि या 6 धावांशी स्कोर कार्ड सध्या जाऊन पोहोचलाय. 42 रन्स उत्कर्ष पडेल. येस, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे ऋषी पाटीलचे 3 षटकार तुम्ही पाहिले नितीन सर, जे मात्र 3 षटकार रितेशच्या अगेन्स्ट राहिले. असेल. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला तर अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्जलाय. ब्रँड ऑफ चलसरचा गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टरने उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत परंतु चेंडू निघून जाईल सरळ लॉंग